श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं, गुरु भक्तांचं आणि भगवंताच्या इतर स्वरूपाची पूजा करणाऱ्या, साधना करणाऱ्या, भक्ती करणाऱ्या सर्व साधकांचं, भक्तांचं आणि उपासकांचं आमच्या चेतना प्रवाह या YouTube चॅनलवरती मनापासून स्वागत. मागील काही दिवसापूर्वी आमच्या मनामध्ये असे विचार येत होते की स्वामींचे असे अनेक भक्त आहेत किंवा भगवंताच्या इतर स्वरूपाची पूजा करणारे असे अनेक भक्त आहेत जे सर्व साधना करतात, भक्ती करतात, उपासना करतात. तरीही प्रत्यक्ष त्यांच्या जीवनामध्ये जर बघायला गेलं तर खूप संकट आहेत, खूप समस्या आहेत, खूप अडथळे आहेत, खूप अडचणी आहेत. दररोज अनेक संकटांना ते तोंड देत आहेत. जीवनात घडणाऱ्या नकारात्मक घटना, जीवनात सतत येणाऱ्या समस्या, सतत येणाऱ्या अडचणी या सर्व गोष्टींना तोंड देत देत त्यांच्या मनामध्ये शेवटी असे विचार येऊ लागतात की एवढी स्वामींची भक्ती करूनही, एवढी पूजा करूनही, एवढी उपासना करूनही, एवढी साधना करूनही आमच्या जीवनामध्ये एवढा ताणतणाव, डिप्रेशन, टेन्शन, पीडा का आहे? आपण एवढं सगळं करूनही स्वामी आपली हाक का ऐकत नाहीत? एवढं सगळं करूनही स्वामी आपल्याकडे का लक्ष देत नाही? आणि अशा प्रकारे खचलेलं, तुटलेलं मन घेऊन आपण आपलं जीवन असंच जगत राहतो. अशा अवस्थेमध्ये ना संसार व्यवस्थित होतो, ना परमार्थ व्यवस्थित होतो. या सर्वामध्ये आपल्या मानव जन्माचं जे अंतिम लक्ष्य आहे ते मात्र हातातून निसटून जातं आणि संसारिक समस्यामध्येच आपलं जीवन समाप्त होऊन जातं. मानव जन्म ज्या गोष्टीसाठी भेटला आहे, आत्मकल्याणासाठी, आत्मउद्धारासाठी आणि आत्मबोधासाठी, ते मात्र राहून जातं. साधना आणि उपासनाच्या संदर्भात जर मनात काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसन व्हावं. भौतिक उन्नतीसोबत सर्वांची आध्यात्मिक उन्नतीही व्हावी म्हणून आपण आपल्या चॅनलवरती स्वामी मी काय करू ही भक्तांच्या प्रश्न उत्तरावर आधारित ही सिरीज आपण सुरू केली आहे. स्वामी भक्तांची सेवा हीच स्वामी सेवा या शुभ भावनेनं आपण आपल्या YouTube चॅनलवरती स्वामी मी काय करू ही सिरीज आपण सुरुवात केली आहे. स्वामी मी काय करू या सिरीजच्या पहिल्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण जो हा उपक्रम राबवत आहोत ही स्वामींचीच इच्छा आहे, स्वामींचीच प्रेरणा आहे. ह्या उपक्रमातील पहिल्या भागासाठी प्रश्न घेण्यासाठी एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ आपण YouTube चॅनलवरती अपलोड केला होता. तुम्ही त्या व्हिडिओला इतकं भरभरून प्रेम दिलात, इतकं भरभरून प्रतिसाद दिलात, इतकं भरभरून लाईकचा आणि कमेंटचा वर्षाव केलात की आम्ही ते पाहून थक्क आहोत. तुम्ही जे आम्हाला भरभरून प्रेम दिलेलं आहे, भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यासमोर आम्ही नतमस्तक आहोत. ही सर्व स्वामींचीच इच्छा आहे. कारण पहिल्या भागासाठी जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि अत्यंत सगळ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेले प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक पहा. या भागामध्ये अनेक प्रश्नावरती, अनेक शंकावरती, अनेक समस्यावरती शास्त्रोक्त पद्धतीने उत्तर दिलेले आहे. ज्यांनी पुढाकार घेऊन या पहिल्या भागासाठी प्रश्न विचारला होता त्यांच्या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या एका प्रश्नामुळे हजारो लोकांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना भेटणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत आणि साधकांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याच्या जीवनातील दुःख दूर होण्यासाठी मदत होईल. चला तर मग वळू या पहिल्या भागातील पहिल्या प्रश्नाकडे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना, सर्व गुरु भक्तांना आणि सर्व भगवंताच्या इतर स्वरूपाची पूजा करणाऱ्या उपासकांना, साधकांना सादर प्रणाम. चला तर मग आज आपण आपल्या पहिल्या भागातील पहिला प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न आहे, घरात सुख, शांती, समृद्धी येण्यासाठी उपाय सांगा. स्वामी सेवा कशी करावी? सेवा आणि उपासना एकच आहे का की वेगवेगळे आहे सांगावे? सायली देसाई यांनी अमरावतीवरून आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. यांच्या सोबतच यांना मिळते जुळते काही प्रश्न आहेत जे आपल्याला अनेक साधक भक्तांनी विचारलेले आहेत. प्रतिभा चौधरी, शोभा वानखडे आणि सायली सोनवणे, शिवाली मोरे असं त्यांची नावं आहेत. चला तर मग या सर्व ताईंनी जे प्रश्न आपल्याला विचारले आहेत त्या उत्तरावरती आपण चर्चा करूया. तर ज्या सज्जनांनी भक्तांनी प्रश्न विचारलेले आहे त्यांचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि सर्वांचे आभारी आहेत. कारण त्यांच्यामुळे ही छोटीशी सेवा करण्याची संधी आम्हाला भेटत आहे. तर हा पहिला जो प्रश्न आपल्याकडे आलेला आहे की घरामध्ये सुख शांती राहण्यासाठी काय करायला पाहिजे, हा प्रश्न जवळपास सर्वांच्या जीवनाशी निगडीत आहे. प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये सुख शांती असायला पाहिजे, आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असायला पाहिजे, आपल्या घरामध्ये अत्यंत प्रसन्न म्हणजे अगदी स्वर्गासारखं आपलं घर असायला पाहिजे असं प्रत्येकाला अपेक्षित असतं. पण काय होतं माहिती आहे का, आपल्याच हातून काहीतरी छोट्या छोट्या चुका होत असतात, एकदम छोट्या छोट्या चुका असतात ज्याकडे आपण लक्ष देत नाही आणि त्याच गोष्टीचा इतका भयंकर निगेटिव्ह परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो किंवा आपल्या घरातील वातावरणावरती होत असतो की त्याचा अंदाजही आपल्याला नंतर राहतो. मग ह्या चुका कुठल्या आहेत पहिल्यांदा त्याच्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तर ह्या छोट्या छोट्या चुका आहेत. पहिली गोष्ट तर तुम्हाला ही करायची आहे की घरामध्ये जळमट कुठेही राहू द्यायचे नाहीत. एकदम कोपरा घराचा स्वच्छ करून ठेवा. कुठेही घरामध्ये जळमट राहता कामा नये. जळमट जर राहिली तर त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कधीच होत नाही. दुसरी गोष्ट, घरातल्या कुठल्याही वस्तूवरती धूळ राहता कामा नये. घरातल्या कुठल्याही वापरातल्या वस्तू असतील तर त्याच्यावरती धूळ बसू देऊ नका कधी. तिसरी गोष्ट आहे, घरात
अमंगळ वातावरण राहू देऊ नका. म्हणजे जसे कपडे घाण झालेले आहेत, ते तसेच पडून आहेत किंवा रात्री जेवण झालं आपलं, जेवण झाल्यानंतर आपण काय करतो, भांडे जे आहेत आपले, ते जेवण झाल्यानंतर तसेच ठेवून देतो आपण आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते आपण धुवून काढतो. तर हे जे प्रकार आहेत ना, हे खूप आपल्या जीवनावरती प्रभाव टाकतात ह्या सगळ्या गोष्टी. तर ह्या गोष्टी कटाक्षानं तुम्हाला टाळायच्या आहेत पहिल्यांदा. जर तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण तुम्हाला पाहिजे असेल आणि तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, लक्ष्मीचा वास व्हावा अशी जर तुमची अपेक्षा असेल, तर पहिल्यांदा ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. दुसरी गोष्ट, घरामध्ये ज्या अनावश्यक वस्तू पडलेल्या आहेत, ज्याचा वापर नाही आहे, अशा वस्तू घरातून काढून टाका. ज्याचा कधीच वापर होत नाही, पडून आहे त्या फक्त. मग ते माळ्यावरती पडलेले असतील किंवा घरात इतरत्र कुठेही पडलेले असतील. अशा गोष्टींना आपल्या घरातून काढून टाका. तिसरी गोष्ट, घरामध्ये काही गोष्टी असतात आपल्या फुटलेल्या असतात. म्हणजे जसं फुटलेले भांडे असतील किंवा एखादं फुटलेलं काहीतरी कुठलीतरी छोटी-मोठी वस्तू असेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील. तर त्याला आपण काय करतो, कुठेतरी नंतर कामाला येईल म्हणून आपण सांभाळून ठेवत असतो. पण त्याच्यातून जी निगेटिव्ह एनर्जी सतत बाहेर पडत असते, त्यामुळं घरातील सुख-शांती पूर्णपणे भंग होऊन जाते. तर अशा मोडक्या, फुटक्या, तुटक्या वस्तू घरातून काढून टाका. वापरात नसलेल्या, खराब झालेल्या सर्व वस्तू घरातून काढून टाका. आपल्या घरात ठेवू नका. हे बदल आपल्याला पहिल्यांदा करायचे आहेत. त्याच्यानंतर जर उपायावरती आपण चर्चा करायची म्हणली, पहिली गोष्ट आपण घरामध्ये करायची आहे ती म्हणजे आपण ज्या भगवंताची पूजा करतो, ज्या कुठल्याही देवावरती तुमची श्रद्धा असेल, ज्या भगवंताच्या स्वरूपाची तुम्ही पूजा करत असाल, तर दररोज संध्याकाळी, सकाळी तुमच्या घरामध्ये त्या देवतेची आरती होणं गरजेचं आहे. दिवा तर आपण लावतो देव्हाऱ्यापुढे, पण आपण आरती करत नाही रोजच्या रोज. तर आरतीचा इतका मोठा महिमा शास्त्रामध्ये सांगितलेला आहे, आपल्या ग्रंथामध्ये आलेला आहे, की ज्या घरामध्ये आरती होते आणि घरामध्ये आरती करत असताना जे स्पंदने निर्माण होतात, जे तरंग निर्माण होतात, किंवा आरतीच्या वेळेला आपण जी घंटी वाजवतो, ती घंटी वाजवल्यामुळं आपल्या घरामध्ये जेवढी काय निगेटिव्ह एनर्जी आहे, जेवढे काय वाईट शक्ती आपल्या घरामध्ये आहेत, त्या सर्व दूर होऊन जातात. आणि ज्या घरामध्ये दररोज सर्व लोक एकत्र येऊन भगवंताची आरती करतात, त्या घरामध्ये प्रसन्नता यायला सुरुवात होते. आनंदाचं वातावरण बनायला सुरुवात होते. तुम्ही फक्त 10 ते 15 दिवस हा उपाय करून पहा. तुमच्या घरामध्ये इतकं सुंदर आनंदाचं वातावरण निर्माण होईल. अगदी असं वाटेल की आपलं घर स्वर्ग झालेलं आहे. तर ज्या घरामध्ये नित्यनेमानं आरती होते भगवंताची, त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद आपोआप येतात. आणि दुसरा पुढचा उपाय जर सांगायचा म्हटला, तर घरातील निगेटिव्ह एनर्जी घालवण्यासाठी आपण दुसरा उपाय हा करू शकतो, की घरामध्ये तुरटीचा खडा किंवा तुरटीची वडी जर भेटत असेल, तर ती तुरटीची वडी आणून घराच्या प्रत्येक खोलीमध्ये तुम्हाला ती वडी ठेवायची आहे किंवा तो तुरटीचा खडा ठेवायचा आहे. त्यामुळे तुमच्या घरातील सर्व निगेटिव्ह एनर्जी दूर होईल. तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हायला चालू होईल. सकारात्मक शक्ती तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि घरामध्ये ऑटोमॅटिकच आनंदाचं, प्रसन्नतेचं वातावरण निर्माण होईल. आणखी एक उपाय आपल्याला सांगता येईल, की शक्य असल्यास घरामध्ये सर्वांनी एकत्र येऊन कीर्तन करणं, भजन करणं, असं करायला जर तुम्ही चालू केलं, तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये खूप सुख, शांती, समृद्धी येताना तुम्हाला दिसून येईल. आणि हा उपाय काय तुम्हाला वर्षानुवर्ष करायचा नाही आहे. तुम्हाला खूप एकदम कमी कालावधीमध्ये याचा रिझल्ट भेटायला सुरुवात होईल. जर याच्यामध्ये आणखी काही शंका असतील, तर तुम्ही पुढच्या भागासाठी आम्हाला विचारू शकता. तर आपण आता पुढचा प्रश्न घ्यायला हरकत नाही. तर याच प्रश्नामध्ये एका ताईंनी एक प्रश्न विचारलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की सेवा आणि उपासना हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, की एकच आहेत? हो, अगदी बरोबर आहे. सेवा आणि उपासना याच्यामध्ये खूप अंतर आहे. पण आपल्या स्वामी परिवारामध्ये उपासनेलाच सेवा म्हणणे प्रचलित झालेलं आहे किंवा आपण सेवा म्हणतो. पण प्रत्यक्ष जर शास्त्राच्या दृष्टीने जर बघायला गेलं आपण, तर सेवा वेगळी गोष्ट आहे आणि उपासना वेगळी गोष्ट आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे एकदम संक्षिप्तमध्ये मी सांगतो. कारण आणखी प्रश्न भरपूर आहेत आणि आपण जर खूप सविस्तर व्हिडिओ बनवत गेलो, तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळं संक्षिप्तमध्ये मी थोडक्यात सांगतो. उपासना म्हणजे काय? जी आपण भक्ती करतो, जी साधना करतो, नामस्मरण करतो दिवसभर, जे भजन कीर्तन करतो आपण. स्वामींना आपण स्नान घालतो, अभिषेक करतो, गंध फूल वाहतो, अक्षदा वाहतो, स्वामींची आरती करतो आपण. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या उपासनेमध्ये येतात. आणि सेवा म्हणजे काय? तर एक सांगायचं गोष्ट म्हणजे स्वामींचा अवतार जो झालेला होता, ते आपल्याकडून त्यांची सेवा करून घेण्यासाठी झालेला नव्हता. त्यांचा अवतार कशासाठी झालेला होता? संत तुकाराम महाराज सांगतात, की जगाच्या कल्याणात संतांची विभूती, देह कष्टविती
परोपकार आहे. तर ह्या उक्तीप्रमाणे जर आपण विचार केला तर स्वामी महाराजांचा अवतार भक्तांच्या कल्याणासाठी झालेला होता, भक्तांच्या उद्धारासाठी झालेला होता, भक्तांच्या आत्मकल्याणासाठी झालेला होता. बरोबर आहे ना? ज्यावेळेस स्वामी अवतार घेऊन आलेले होते आणि प्रत्यक्ष त्यांनी ज्या भक्ताकडून सेवा घेतली होती, त्यांचं तर परम भाग्य होतं ते. पण आज तशी सेवा आपल्याला उपलब्ध होत नाही. मग आपण भावनेनं करतो, त्याचं फळ आपल्याला भेटतं, ही वेगळी गोष्ट आहे. पण प्रत्यक्ष जर बघायला गेलं तर सेवा वेगळी गोष्ट आहे. मग सेवा म्हणजे काय? जगाच्या कल्याणासाठी स्वामींचा अवतार झालेला होता. स्वामी अवतार घेऊन जे आलेले होते, ते भक्तांच्या कल्याणासाठी आलेले होते. भक्तांचं दुःख दूर करण्यासाठी, भक्तांचे कष्ट दूर करण्यासाठी, भक्तांच्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या दूर करण्यासाठी. आणि पूर्ण स्वामींचं जर जीवनचरित्र आपण जर बघितलं, तर स्वामींनी काय केलं सांगा मग? भक्तांचं दुःख दूर केलेलं आहे. हं? जे दीनदुबळे आहेत, जे कष्टी आहेत, पीडित लोक आहेत, जे संकटात आहेत, समस्येत आहेत, त्यांना त्या दुःखातून, कष्टातून मुक्त करून स्वामींनी आपल्या हृदयाशी लावून घेतलं. आणि एवढ्यावरती स्वामी थांबले का? नाही. स्वामींनी भक्तांना संकटातून तर बाहेर काढलं, अडचणीतून, समस्यातून बाहेर काढलं. काढून त्यांना भक्तीच्या मार्गावरती लावलं. भक्तीच्या मार्गावरती लावून त्यांचा आत्मोद्धार, त्यांचं आत्मकल्याण कसं होईल, त्याचा मार्ग प्रशस्त करून दिलेला आहे स्वामी. भौतिक उन्नती तर केलीच, पण त्याच्या सोबत आध्यात्मिक उन्नती सुद्धा स्वामींनी आपल्या भक्तांची केली आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे. हो. तर अगदी स्वामींनी फक्त संसारिक, हा संसार तर नश्वर आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. हा संसार आपल्याला एक दिवशी सोडून जायचा आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. मग ह्या संसारातल्या समस्या तुम्ही मिटवलात, म्हणजे तुम्ही मुक्त झालात का? नाही. तर या नश्वर संसारामधल्या समस्या तुम्ही सोडवलात आणि हे समस्या सोडवण्यामध्ये तर पूर्ण आयुष्य तुम्ही वाहून दिलं, तर याच्यातून साध्य काय होणार आहे? शेवटी हे संसार तुम्हाला सोडून जायचं आहे. अगदी सगळ्या समस्या तुम्ही मिटवून टाकलात, तरी सुद्धा तुम्हाला काय भेटणार आहे? काहीच नाही. सगळ्या समस्या जरी तुम्ही संपवून टाकल्या, तरी सुद्धा हे जागा तुम्हाला सोडून जायची आहे. हे आपल्याला माहिती नसलं तरी स्वामींना हे माहिती होतं. स्वामींनी काय केलं? समस्या संपवल्या नाहीत. ज्यांच्या समस्या संपवल्या त्यांना भक्तीच्या मार्गावरती लावलं. ज्यांच्या समस्या संपवल्या, जे स्वामींना शरण आले, त्यांचं दुःख स्वामींनी आपल्या डोक्यावरती उचलून घेतलं, त्याला हृदयाशी लावून घेतलं आणि त्याला भक्तीच्या मार्गावरती लावून दिलं स्वामी. आत्मकल्याणाच्या मार्गावरती त्याला हे लावून दिलं. तर स्वामींचं कार्य हे आहे. आता एक साधी सिंपल गोष्ट तुम्हाला सांगायची, म्हणजे एक उदाहरण देतो मी तुम्हाला. की समजा एक वडील आहेत, त्यांचा कुठला तरी व्यवसाय आहे आणि वडिलांनी खूप वर्षापासून तो व्यवसाय सांभाळलेला आहे. मग पुढे आता मुलगा मोठा झालेला आहे, तर त्याचं काय कर्तव्य लागतं सांगा मला? वडिलांनी केलेला जो व्यवसाय आहे, त्या व्यवसायाला पुढे नेणं हे बरोबर आहे ना? वेळ. तर वडिलांनी जो व्यवसाय केलेला आहे किंवा वडील जे काय करतायत, त्या व्यवसायाला उत्तम रीतीनं पुढे नेणं हे मुलाचं कर्तव्य आहे. जसं वडिलांचं काम आपल्या खांद्यावरती घेऊन व्यवस्थित रीतीनं पुढे नेणं हे मुलांचं कर्तव्य आहे. अगदी त्याचप्रमाणे गुरूंचं जे कार्य आहे, ते शिष्याने आपल्या खांद्यावरती घेऊन, मस्तकावरती घेऊन ते पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्न करणं हे शिष्याचं कर्तव्य आहे. आपण ज्या भगवंताची भक्ती करतोय ना, त्या भगवंताचा अंतिम उद्देश काय आपल्याप्रती, ते समजून घेऊन आपण ते भगवंताचं कार्य आपण पुढे नेणं हे भक्ताचं कर्तव्य आहे. मग स्वामी तर परात्पर सद्गुरू आहेत. ब्रह्मांड नायक आहेत ते, पूर्ण अवतारी आहेत. परब्रह्म स्वरूप आहेत स्वामी. आणि असे स्वामी आपल्याला गुरुच्या रूपात भेटलेला असताना, आपल्याला भगवंताच्या रूपात भेटलेला असताना, आपल्याला आईच्या रूपात भेटलेला असताना आपलं काय कर्तव्य लागते त्यांच्याप्रती? तर त्यांचं कार्य काय होतं हे समजून घेणं. तर स्वामींचं कार्य काय आहे? की भक्तांचं दुःख दूर करणं, जगाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणं. स्वामींनी कधीही भोळी भक्ती शिकवली नाही, अंधभक्ती आपल्याला शिकवलेली नाही स्वामी. स्वामीकडे जर आपण बघितलं ना, तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की स्वामी आपल्याला जेवढे भोळे दिसत आहेत, साधे दिसत आहेत, तेवढेच स्वामी चतुरातू शिरोमणी आहेत. ज्याने ज्याने स्वामी पुढे शांतपणा दाखवण्याचा प्रयत्न केलेला, स्वामींनी त्यांना जागेवरती आणून बसवलेलं. तर स्वामी चतुरातू शिरोमणी आहेत. ते भोळे सुद्धा आहेत आणि चतुरातू शिरोमणी सुद्धा आहेत. तर सांगायचं एवढंच आहे की आपणही स्वामीसारखं असायला पाहिजे. तर स्वामींचं कार्य काय ते समजून घेऊन आपण सेवा म्हणून आपण काय करू शकतो? तर सेवा म्हणून आपण अन्नदान करू शकतो. अन्नदान कुठं करायचं? जे गोरगरीब लोक आहेत, जे दुःखी, कष्टी, पीडित लोक आहेत, आल्यापेष्टामध्ये जगत आहेत, एकदम अत्यंत वाईट परिस्थितीत जगत आहेत,
अशा लोकांना जाऊन आपण अन्नदान करू शकतो. त्यांना जर वस्त्र लागत असतील तर वस्त्रदान करू शकतो आपण त्यांना. आणि त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांना ज्या आवश्यक लागणाऱ्या वस्तू आहेत, त्या वस्तू आपण त्यांना देऊ शकतो. आणि ह्या सर्वांसोबतच अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींना गाय अत्यंत प्रिय होती. गायीवरती स्वामींचं खूप प्रेम होतं. अगदी आपण थोडं जर मागे जाऊन बघितलं तर दत्तगुरूंना सुद्धा गाय अत्यंत प्रिय होती. एवढंच नाही तर भगवान श्रीकृष्णांना सुद्धा गाय अत्यंत प्रिय होती. आणि ह्या गायीचा महिमा वेदापासून सांगितलेला आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये तर असं सांगितलेलं आहे की गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे. तर आपल्याला एक काम करायचं आहे, जवळपास कुठं गौशाळा आहे का पहा. आणि ज्या ठिकाणी गौशाळा आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही गायीसाठी जो चारा लागणार आहे, तो चारा किंवा गायीसाठी जे खाद्य लागणार आहे, ते खाद्य तुम्ही तिथे घेऊन गायींना खाऊ घालू शकता किंवा घेऊन देऊ शकता त्या ठिकाणी तुम्ही. तर ही सेवा सर्वात उत्तम सेवा आहे. आणि गायीला जर तुम्ही खाऊ घालत असाल, कुठल्याही मुहूर्तावर, अगदी कुठलाही मुहूर्त असू द्या, त्या मुहूर्तावर तुम्ही कुठल्याही जवळच्या गौशाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला फक्त गाईला गूळ आणि डाळ खाऊ घालायची आणि गाईच्या अंगावरून हात फिरवायचे. याचा इतकं जबरदस्त फायदा अनेक लोकांना झालेला आहे बरं. माझ्या संपर्कातल्या जेवढ्या मित्रांना मी हा उपाय सांगितलेला आहे, त्या बऱ्याच त्याच्यातल्या मित्रांना इतका जबरदस्त फायदा झालेला आहे आणि याचा खूप लाभही लोक घेतात गौसेवेचा. तर विशेष करून आपण जर स्वामी भक्ती करत असू किंवा दत्तगुरूंची भक्ती करत असू किंवा भगवान श्री हरीची भक्ती करत असू, तर आपल्यासाठी गौसेवा अत्यंत महत्त्वाची. गाय आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा आहे आणि भौतिक उन्नतीसाठी सुद्धा आहे. आपल्या आरोग्याच्या समस्या सुद्धा मिटवते आणि आपल्या आध्यात्मिक आणि मानसिक समस्या सुद्धा मिटवते. इतका मोठा गाईचा महिमा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे आणि ह्या गोष्टी सेवेत मोडतात. आणि जे काही आपण स्वामींची पूजा, अर्चना, जप, तप वगैरे त्या ह्या सर्व गोष्टी उपासनेमध्ये मोडतात. पण ही उपासनाच आपण सेवा समजून करतो. तर याच्यामध्ये कुठली चुकीची गोष्ट नाही आहे किंवा याच्यामध्ये कुठली वेगळी गोष्ट नाही आहे. तुम्ही उपासनेला सुद्धा सेवा समजून करू शकता आणि प्रत्यक्ष सेवाही करू शकता तुम्ही. दोन्ही गोष्टी करणं आवश्यक आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी बऱ्याचपैकी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यात काय परत शंका असतील तर कमेंट करून तुम्ही आम्हाला विचारू शकता. तर आता पुढचा प्रश्न घ्यायला काही हरकत नाही. ठीक आहे. दुसरा प्रश्न आपल्याला असा आलेला आहे, पितृदोष, ग्रहदोष आणि वास्तुदोष आहे. तर काय करू सांगा, असं त्यांचं म्हणणं आहे. विवेक देशमुख सांगलीवरून प्रश्न विचारतायत आणि यांच्यासोबतच यांच्या प्रश्नाशी मिळते-जुळते विनीत गायकवाड, नितीन ठोंबरे, सौदामिनी पाटोळे आणि प्रशांत धनशेट्टी आणि श्वेता शिंदे यांनीही असाच प्रश्न विचारलेला. तर पितृदोषाची जी समस्या आहे, ही पितृदोषाची समस्या बऱ्याच लोकांना आहे. ह्या पितृदोषाच्या समस्येमुळं अनेक अडचणींना, अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं माणसाला. नोकरीमध्ये यश राहत नाही, घरामध्ये सुखशांती राहत नाही, नात्यामध्ये ताणतणाव निर्माण होणं, घरामध्ये वाद निर्माण होणं, एकमेकांचे विचार एकमेकाशी न पटणं, व्यवसाय उद्योगामध्ये भरभराट होत नाही. पितृदोषाचं मुख्य लक्षणच हे आहे की मानसिक त्रास जास्त होतो आणि त्यासोबत शारीरिक त्रास आणि त्यासोबत घरामध्ये जे तणावाचं वातावरण निर्माण होतं, ते खूप भयंकर असते ते. आणि ही समस्या ज्यांना पण आहे, त्याने हे पितृदोषाच्या निवारणासाठी उपाय करणं आवश्यक आहे. तर पितृदोष निवारण करण्यासाठी ज्यांनी प्रश्न विचारलेला आहे, तर त्यांच्यासाठी खास आपल्याकडे उपाय आहेत. तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही, काय विशेष असं काही करण्याची गरज नाही तुम्हाला किंवा तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. घर बसल्या हा उपाय तुम्ही करू शकता. ज्यावेळेस पितृपक्ष चालू असतो म्हणजे श्राद्ध पक्ष चालू असतो, श्राद्ध पक्षामध्ये तुम्हाला हे श्राद्ध पक्ष जे असतं ते सर्व पित्रे अमावस्येच्या अगोदरपासून चालू होतं. 10 ते 15 दिवसाचा कालावधी असतो. त्या पंधरवड्यामध्ये तुम्हाला घरामध्ये विधी करायचे आहेत काय आणि तो विधी जर तुम्हाला अगदी अमावस्येच्या दिवशी जर करायला जमला, सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी जर केलात, तर वर्षभर तुम्हाला पितरांचा कसलाही त्रास होत नाही आणि तुम्ही जर व्यवस्थित जर तो विधी केला तर पितृदोषापासून तुमची मुक्ती होते आणि पितरांची सुद्धा सद्गती होते. ते आशीर्वाद देऊन पुढच्या प्रवासाला लागतात. तर पितृपक्षामध्ये तुम्हाला जो विधी करायचा आहे, तो जरा सविस्तर विधी आहे, खूप मोठा. तो आता ह्या व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही. पण त्यावेळेस तुम्हाला ते पिंडदान करायचं आहे घरच्या घरी आणि कुठल्याही तुम्हाला ब्राह्मणाची गरज पडणार नाही, कुठल्याही तीर्थावरती कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. घरात बसून शास्त्रोक्त विधी आहे. घरात बसून तुम्ही एकदम व्यवस्थित पद्धतीने करू शकता आणि वर्षभर तुम्ही अनुभव घेऊ शकता की पितरांचा तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. तर तो विधी आपण एक काम करू शकतो आपण की ज्यावेळेस पितृपक्ष असेल, सर्व पित्रे अमावस्या येण्याच्या अगोदर आपण ते पितरांचं जे तर्पण करायचं आहे,
श्राद्ध जे करायचं आहे तर त्याच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवून आपण यूट्यूबला अपलोड करू शकतो आपण, म्हणजे सर्वांना माहिती भेटून जाईल. पिंडदान करण्यामागे आणखीन काहीतरी उद्देश आहे ना? हो. तर आपण जे पिंडदान करतो ना, ते फक्त सर्व पित्रे अमावस्येला किंवा त्या पंधरवड्यामध्ये तुम्ही एकदा जर पिंडदान केलं, तर वर्षभराचं आपल्या पितरांना भोजन भेटत असतं. वर्षभर ते तृप्त राहतात. तर असंही शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या विधीचं पूर्ण आपण एक व्हिडिओ पूर्ण बनवलेला चांगला आहे असं मला वाटतंय. आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला दैनिक जीवनात जर समस्या जास्त येत असतील पितृदोषामुळं, तर त्याच्यासाठी तुम्हाला मी उपाय सांगतो. तर याच्यातला पहिला उपाय आपल्याला हा करायचा आहे, की शनिवारी, प्रत्येक शनिवारी एका पात्रामध्ये पाणी, गूळ, दूध घेऊन अर्पण करायचं आहे. पिंपळाला 5 ते 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत. आणि त्या प्रदक्षिणा केल्यानंतर पिंपळाला स्पर्श करून प्रार्थना करायची आहे तुम्हाला. ते प्रार्थना काय करायची आहे, की आमच्या पितरांना सद्गती भेटो. जे पण पित्र आहेत आमचे, जे आमच्यावर नाराज आहेत, जे आमच्यावरती कुपित आहेत, त्या सर्व पितरांची सद्गती हो. त्यांच्या मार्गातील सर्व विघ्न, बाधा दूर हो आणि त्यांची सद्गती हो. त्यांचा पुढचा प्रवास सुरू हो, अशी प्रार्थना करायची आहे. आणि हा उपाय प्रत्येक शनिवारी तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला 4-5 शनिवार केल्यानंतरच याचा फायदा दिसायला सुरुवात होईल. आणि दुसरा उपाय, सर्वात सोपा उपाय आहे हा पण. तुम्ही कुठल्याही जवळच्या गौशाळेत जा किंवा तुमच्या स्वतःच्या घरात गाय जर असेल तर तुमच्यासारखा भाग्यवान व्यक्ती दुसरा कोणी नाही. पण नसेल तर शहरात राहत असाल तर तुम्ही हा उपाय करू शकता. जवळपास कुठेही ज्या ठिकाणी गौशाळा असेल त्या ठिकाणी गौशाळेमध्ये तुम्ही जाऊन तुम्हाला गूळ आणि डाळ गाईला खाऊ घालायचं आहे आणि गाईच्या अंगावरून हात फिरवायचा आहे तुम्हाला. गाईला प्रेमाने अंगावरून हात फिरवायचा आहे गाईच्या. स्पर्श करायचा गाईला आणि गाईला प्रदक्षिणा करायच्या आहेत तुम्हाला. प्रदक्षिणा करून गाईची शेपटी जी आहे ती आपल्या डोक्यावरून पाठीवर अशा रीतीने 3 वेळा फिरवायची आणि गाईला प्रार्थना करायची आहे, की गौमाता तुझ्यामध्ये सर्व देवांचा वास आहे. तर ज्या पण देवतेंचं माझ्यावरती अकृपा आहे किंवा ज्या पण देवता माझ्यावरती नाराज आहेत, मग ते पितृदेवता असतील किंवा अन्य कुठलेही देवता असतील, आणि त्या सर्वांची कृपा मला प्राप्त हो माझ्यावरती, त्यांची सर्वांची कृपा हो, अशी प्रार्थना गाईला करायची आहे. हा उपाय सुद्धा अत्यंत जबरदस्त आहे. या उपायाने अनेक लोकांना फायदा झालेला आहे. आणि याच्या पुढे जाऊन जर खूपच त्रास असेल तुम्हाला, तर एक काम तुम्ही करू शकता. दररोज सकाळी एक तांब्याचं पात्र आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आणि तुम्हाला स्क्रीनवरती एक मंत्र दिसत असेल, तो मंत्र तुम्हाला पाठ करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि अर्घ्य देताना तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि हा जो उपाय आहे तो तुम्हाला दररोज करायचा आहे. थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होते. काहीही करण्याची गरज नाही, कुठं पैसा घालण्याची गरज नाही, काही नाही. शास्त्रोक्त उपाय आहेत, घरच्या घरी तुम्ही करू शकता. आणि याच्यापासून खूप लोकांना फायदा झालेला आहे. प्रत्यक्ष परिणाम त्यांना पाहायला भेटलेले आहेत. त्यामुळे निश्चिंत राहा आणि हे उपाय करा तुम्ही. आणि दुसरा जो प्रश्न तुम्ही विचारलेला होता, की ग्रहदोषासाठी काय करायचं? ग्रहदोष जर असेल तुम्हाला तर स्वामींना प्रार्थना करा. तुम्ही ज्या देवतेची उपासना करताय त्यांना प्रार्थना करा आणि दररोज हनुमान चालीसा करायला सुरुवात करा. संध्याकाळी हनुमान चालीसा तुम्हाला झोपण्याच्या अगोदर करायची आहे किंवा सकाळी जमत असेल तर सकाळी करायची आहे, पण दिवसातून 1 वेळा हनुमान चालीसा अवश्य तुम्हाला करायची आहे. दुसरी गोष्ट, दत्तबावन्नीचा पाठ तुम्हाला करायचा आहे. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला करायचं आहे. कितीही भयंकर पितृदोष असू द्या किंवा ग्रहदोष असू द्या, तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं तर तुम्हाला सर्व कुंडलीमध्ये दोष नष्ट होऊन जातील, सर्व ग्रह दोष नष्ट होऊन जातील. तुम्ही ज्या घरामध्ये राहताय, ज्या घरामध्ये बसून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करताय, त्या घराचे सुद्धा वास्तुदोष नष्ट होऊन जातात पूर्णपणे. गुरुचरित्राचा हा उपाय तिन्ही ह्या गोष्टीवरती लागू होतो. त्यामुळे गुरुचरित्राचं तुम्ही पारायण करा आणि आपल्या इष्टदेवाला प्रार्थना करून हनुमान चालीसाचा पाठ सुरू करा, दत्तबावन्नीचा पाठ सुरू करा. ओम श्री दत्तात्रेयाय नमः ह्या मंत्राचा जप तुम्ही सुरू करा आणि तुम्हाला पितृदोषातून आणि ग्रहदोषातून मुक्ती अवश्य भेटेल. आणि वास्तुदोष जर असेल तर वास्तुदोषासाठी आपण एक काम करू शकतो. पौर्णिमेच्या दिवशी, प्रत्येक महिन्याला पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आपल्या घरामध्ये गाय घेऊन यायची आणि प्रत्येक खोलीतून तुम्हाला त्या गाईला फिरवायचं. प्रत्येक खोलीतून, मग देवघर असू द्या, स्वयंपाकघर असू द्या, तुमच्या बेडरूम असू द्या, प्रत्येक खोलीतून तुम्हाला गाईला फिरवायचं आहे. आणि हा उपाय तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला करायचा. तुमचे सर्व वास्तुदोष नष्ट होऊन जाते. आणि दुसरा, आपण जे पहिल्या याच्यामध्ये सांगितलं घरामध्ये सुख शांती आणण्यासाठी काय करायचं, तर त्याच्यामध्ये जो उपाय आपण सांगितलेला होता, तर ती तुरटीची वडी ठेवण्याचा जो उपाय आहे किंवा तुरटीचा खडा जो घरात ठेवण्याचा उपाय, तो उपाय तुम्ही करू शकता. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची अशी राहून गेली होती, तो तुरटीचा खडा ज्या घरामध्ये तुम्ही ठेवताय, तुम्ही ज्या रूममध्ये ठेवताय, ते 7 दिवसाला तुम्हाला बदलायचं आहे आणि दुसरा आणून ठेवायचं तुम्हाला. 7-7 दिवसाला ते बदलत राहायचं आहे.
त्याच्यामुळे काय होतं, घरामध्ये जेवढी निगेटिव्हिटी आहे, कुठल्याही गोष्टीमुळे जी निगेटिव्हिटी तयार होते, ती निगेटिव्हिटी पूर्ण खेचली जाते आणि 7 दिवसानंतर ते जसं-जसं तुम्ही बदलत राहता प्रत्येक आठवड्याला, तसं-तसं तुमच्या घरातली सर्व निगेटिव्हिटी नष्ट होत जाते, कमी होत जाते. निगेटिव्हिटी तुम्ही हां, वास्तुदोष आणि निगेटिव्हिटी पूर्ण घरातली नष्ट होऊन जाते. आणखी एक उपाय आहे. तो उपाय वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष, नक्षत्रदोष जे काय असतील, जेवढे काय दोष आहेत, त्या सर्व दोषावरती उपाय एकदम परिणामकारक उपाय आहे. ते म्हणजे तुम्हाला दररोज गाईच्या गोवऱ्या घरामध्ये जाळायचे आहेत आणि त्या गोवऱ्यावरती 5 आहुत्या द्यायचे तुम्हाला. तर ते 5 देवताच्या नावाने 5 आहुत्या आहेत. तर ते मंत्र तुम्हाला खाली सांगितले जातील. ते मंत्र उच्चारण करत तुम्हाला ह्या 5 आहुत्या द्यायच्या आहेत. स्क्रीनवरती तुम्ही ते मंत्र बघू शकता आणि लिहून घेऊ शकता आणि पाठ करून त्या दररोज तुम्हाला आहुत्या द्यायच्या आहेत घरामध्ये. तुमच्या घरामध्ये कितीही भयंकर वास्तुदोष असू द्या किंवा ग्रहदोष असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचे दोष, सर्व दोष याच्यातून नष्ट होऊन जातात ह्या एका उपायाने. तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर आता पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायला हरकत नाही. तर तिसरा प्रश्न आपल्याला असा आलेला आहे, घरात सतत भांडणं होतात. मी सर्वांची सर्व कामे करूनही सर्वजण माझ्याशी कोणीही नीट वागत नाही, नीट बोलत नाही. माझे पती इतरांचे ऐकून माझ्याशी सतत भांडतात. मी श्रीरामाची उपासना करते, ते कोणालाही आवडत नाही. देवावर विश्वास नाही, सर्वजण नास्तिक आहेत. घरातील काही सदस्य मित्रांसोबत बाहेर मांसाहार आणि मद्यपानही करतात. कृपया सर्वांचे मन परिवर्तन व्हावे आणि सर्वांचे कल्याण व्हावे म्हणून मी काय करू सांगावे. कृपया माझे नाव सांगू नये ही विनंती. त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं नाव इथं त्यांना सांगायचं नाहीये, पण याच्यावरती त्यांना उपाय हवा आहे. तर याच प्रश्नाला मिळते जुळते भरपूर भक्तांचे आणि साधकांचे प्रश्न आलेले आहेत. तर त्यांच्यामध्ये गीता सानप, स्वाती दांडेकर, कीर्ती साळुंके, पद्मजा निंबाळकर आणि रेश्मा माळी यांचेही प्रश्न याच प्रश्नाशी मिळते जुळते आहे. तर स्वामीच्या कृपेने तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. हा प्रश्न ज्याने विचारलेला आहे त्यांच्या प्रश्नातून अनेकांना याची उत्तरं भेटून जातील, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये ही समस्या असते. तर घरात भांडणं होणं हा जो पहिला प्रश्न आहे ना, हा प्रश्न मुळात पितृदोषाशी किंवा वास्तुदोषाशीच निगडीत प्रश्न आहे हा. तर पहिल्यांदा तुम्हाला जे आता 5 देवतांची आहुतीचं सांगितलेलं आहे ह्या अगोदरच्या प्रश्नामध्ये. तर त्या 5 देवतांची आहुती तुम्ही दररोज घरामध्ये सुरू करा. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये जर पूर्ण निगेटिव्ह आपल्या विचाराचे कुणीही नसतील, सर्व जर आपल्या प्रतिकूल असतील घरातील, तर ईश्वरावरती पूर्ण विश्वास ठेवा. आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगायची म्हणजे तोच भगवंत सर्वांच्या हृदयात बसलेला आहे. आणि तो भगवंत तुमची जर भक्ती योग्य मार्गाने सुरू असेल, योग्य दिशेने जर तुम्ही भक्तीच्या मार्गावरती पुढे जात असाल, उपासनेच्या साधनेच्या मार्गावरती तुम्ही योग्य दिशेने जर पुढे जात असाल, तर तो भगवंत तुमची परीक्षा घेतो. कारण त्याला तुम्हाला उचलून जवळ घ्यायचं, हृदयाला लावायचं ना. ज्या पद्धतीने एखाद्याला आपल्याला कुठली तरी जबाबदारी सोपवायची आहे, त्या अगोदर जशी त्याची आपण योग्यता बघतो, त्याची क्षमता बघतो, त्याची क्षमतेची परीक्षा घेतो आपण, त्याची योग्यतेची परीक्षा घेतो आपण, त्याचप्रमाणे आत्मबोध आणि आत्मज्ञान प्राप्त होणं ही खूप मोठी उच्च स्थिती आहे. की असंही कुणाच्या पदरात घालणार नाहीत. जो भक्त प्रयत्न करतोय त्या भक्ताची पहिल्यांदा परीक्षा होणार, की हे दिलेल्या ज्ञानाला किती व्यवस्थित पचवू शकतो किंवा आपण जी कृपा त्याच्यावरती करणार आहोत, जे पात्रात त्याच्या टाकणार आहोत आपण. भगवंत ह्या दोन्ही गोष्टी बघतो. पात्रता किती आहे आणि त्याचं पात्र कसं आहे. तुमचं पात्र हे पाहिलं जातं आणि पात्रता सुद्धा पाहिली जाते. आणि ह्या 2 गोष्टी पाहिल्यानंतरच भगवंत तुमच्यावरती कृपा करतात, दया करतात, तुम्हाला उचलून हृदयाला लावतात. तोपर्यंत तुमची परीक्षा होते. आणि परीक्षा त्याच व्यक्तीची होते, लक्षात घ्या. जी गाडी रस्त्याने चालू आहे, चालू कंडिशनमध्ये आहे, धावत आहे गाडीची, त्याच गाडीच्या समोर खड्डे येतात, दगडं येतात, काटे येतात, वळणे येतात. पण जी गाडी स्थिर एकाच ठिकाणी थांबलेली आहे, त्या गाडीच्या पुढे खड्डे येणं किंवा दगड येणं किंवा काटे येणं अशी घटना घडत नाही. कारण ती स्थिर एकाच ठिकाणी थांबलेली आहे. त्याच्या जीवनात कुठल्या समस्या नाहीत, कुठले वळणं नाही त्याच्या जीवनावर. पण जी गाडी पुढे जात आहे, त्या गाडीच्या पुढे अनेक समस्या येतात. अगदी त्याच पद्धतीने जो भक्त पुढे प्रवास करत आहे, भगवंताकडे जात आहे, पहिली इयत्ता पास करून दुसऱ्या इयत्तेत, दुसऱ्या वर्षी त्याची परीक्षा होणार आहे. पहिल्या वर्षी जशी परीक्षा झालेली आहे, त्याच्यापेक्षा जास्त कठीण परीक्षा दुसऱ्या वर्षी होणार आहे त्याची. त्याच्यापेक्षा आणखी पुढे जसं जाणार आहे, तसं कठीणता वाढत जाणार आहे त्याची. आणि ज्यावेळेस तो एकदम पुढच्या स्थितीला जाऊन पोहोचेल, ज्यावेळेस तो PhD प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असेल, त्यावेळेस त्याची
तेवढ्याच कसोटीनं परीक्षा होणार आहे. एवढीच एकदम हार्ड परीक्षा त्याची होणार आहे. अगदी त्याचप्रमाणे भगवंत सुद्धा बाजारचा भाजीपाला नाही आहे तो. तो तुमची परीक्षा घेतल्याशिवाय तुमच्या पात्रामध्ये काहीही टाकत नाही. त्यासाठी तो तुमची अनेक पद्धतीनं परीक्षा घेत असतो. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, आपण खचून जातो, दुःखी होतो किंवा असं समजायला लागतो, की भगवंताला माझं काही समजतच नाही. असं नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तोच बसलेला आहे. तुमची भक्ती योग्य दिशेने चालू आहे. त्यामुळं घरातील प्रत्येक व्यक्तीला त्यानं तुमच्या प्रतिकूल बनवलेलं आहे. आणि तुमच्या भक्तीची परीक्षा घेतोय, की अशा परिस्थितीमध्ये तुम्ही भक्ती करू शकता का? किंवा तुमची किती दृढ श्रद्धा आहे? किंवा तुमची किती सात्विक श्रद्धा आहे? किंवा तुमचं किती प्रेम आहे भगवंतावरती? याची परीक्षा तो घेत आहे. त्यामुळं धीर सोडू नका. सातत्यानं आपली भक्ती करत राहा, सेवा करत राहा आणि पुढे चालत राहा. आणि दुसरी गोष्ट, ज्या लोकांचा तुमच्या परिवारामध्ये त्रास होत आहे, त्या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या, की त्या सर्वांची सेवा करतामध्ये ते कुणी वेगळे नाहीत दुसरे. त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा तोच रामराया बसलेला आहे. तोच प्रभू श्रीराम बसलेला आहे आणि मी त्या प्रभू श्रीरामाची त्या रूपामध्ये पूजा करत आहे, जो माझ्या विरुद्ध आहे. अशा प्रकारे आपले विचार बनवून तुम्ही वावरायला घरामध्ये सुरुवात केलात, काम करायला सुरुवात केलात, तर तुम्हाला कुठल्याही व्यक्तीचा त्रास होणार नाही. त्या व्यक्तीच्या विचारामध्ये कसं परिवर्तन आणायचं आहे, त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये कसं परिवर्तन आणायचं आहे, हे त्या रामरायाला खूप चांगलं माहिती आहे. त्यामुळं तो त्यांना कधी परिवर्तन करायचं, त्यांच्यामध्ये कधी बदल घडवायचा तो घडवेल. तोपर्यंत तुम्ही एकनिष्ठपणे श्रीरामांची भक्ती करत राहायचे. तुम्ही ज्या भगवंताची भक्ती करताय, त्या ठिकाणी दृढ श्रद्धा तुम्हाला ठेवायची. आणि जे घरात मांसाहार वगैरे करताय म्हणून जे सांगितलेलं त्याने मद्यपान वगैरे करतात. मद्यपान करणे किंवा मांसाहार करणे या चुकीच्या गोष्टी आहेत. चुकीच्या गोष्टी आहेत. मग ह्या गोष्टी घडू नयेत म्हणून आणि ह्या वाईट संगतीतून किंवा वाईट गोष्टीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. पहाटे लवकर उठायचं आहे. पहाटे 3 वाजता उठायचं आहे आणि जिथं असाल तिथं तुम्ही. असं काहीही त्याला बंधन नाही आहे कुठले. आहे त्या कंडिशनमध्ये उठून बसायचं आहे तुम्हाला आणि उठल्यानंतर भगवंताला तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची. प्रार्थना काय करायची? संकल्प सोडायचे तुम्हाला, की जे व्यक्ती मद्यपान करत आहेत किंवा मांसाहार करत आहेत किंवा चुकीच्या संगतीला लागलेले आहे किंवा वाईट मार्गावरती जात आहे, तो मार्ग त्यांनी सोडून द्यावा आणि ते चांगल्या मार्गावरती लागावेत, भक्तीच्या मार्गावरती लागावेत आणि त्यांचंही आत्मकल्याण व्हावं. असे संकल्प तुम्हाला प्रकृतीमध्ये सोडायचे आहेत आणि तुम्हाला श्रीरामांना, रामरायाला प्रार्थना करायची आहे, की यांना सद्बुद्धी दे, सन्मती दे. आणि असं काही दिवस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की त्यांच्या स्वभावामध्ये परिवर्तन होत आहे. हळू ते त्या मार्गापासून परावृत्त होऊन चांगल्या मार्गावरती लागताना तुम्हाला दिसून येईल आणि तुमच्या घरामध्ये हळूहळू आनंदाचं वातावरण निर्माण होईल, प्रसन्नतेचं वातावरण निर्माण होईल. सर्वांमध्ये माझाच रामराया आहे, अशी भावना ठेवून आपले कर्म करत राहा. सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. तर ताईंचा जो प्रश्न आहे आणि त्यांची ज्या समस्या आहेत, तर एकंदरीत विचार केला तर प्रार्थना हाच एकमेव उपाय आहे याच्यावरती. ताई तुम्ही जे तुमच्या समस्या आहेत, त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या प्रार्थनेवरती जोर देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या सर्व समस्या सुटून जातील. तर आपल्याकडे 4था प्रश्न जो आलेला आहे, तो आपण आता बघूयात. जप कसे करावे संपूर्ण माहिती सांगा. अनुराधा पाटील यांनी नाशिकवरून हा प्रश्न विचारलेला आहे. त्यासोबतच अनेक आपले भक्त आहेत, ज्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. केतन भोसले, राजशेखर कल्याण शेट्टी आणि स्नेहलता कुलकर्णी आणि ममता देशपांडे यांनी सुद्धा हाच प्रश्न विचारलेला आहे, की जप कसं करावं हे सांगा. संपूर्ण माहिती डिटेलमध्ये द्या, असं त्यांनी सांगितलेलं आहे. सर्वांच्या प्रश्नांचं स्वागत आहे. अत्यंत सुंदर प्रश्न विचारलेला आहे. आपण जप करतो, पण नेमकं जप कसं करायचं हे बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती नसतं. तर याच्यामध्ये बऱ्याच चुका होतात. जप ही उपासना नाही, ही साधना आहे. नामस्मरण जे करतो आपण ते उपासना आहे. पण जप जे आहे त्याच्यासाठी काही नियम आहेत आणि साधनेसाठी खूप सारे नियम असतात. ते नियम पाळून साधना करावी लागते. त्याच वेळेस त्याचं फळ भेटतं. नामस्मरणाचं कसं आहे? नाम जे आपण घेतो दिवसभरात, आपण केव्हाही कधीही कुठेही घेऊ शकतो. तर नामस्मरण आपण कुठेही करू शकतो. नाम कुठेही घेऊ शकतो. अगदी कुठेही, कुठेही घेऊ शकतो आपण नाम. नामासाठी कुठलं नाम घेण्यासाठी कसलेही नियम नाहीत, कसलेही काही बंधनं नाहीत, काहीच नाही. कुठेही घेऊ शकतो तुम्ही. पण जपाचं तसं नाही. जप तुम्ही कुठेही करू शकत नाही. जपासाठी एक ठराविक वेळ लागते, ठराविक जागा लागते, ठराविक मंत्र लागतो, ठराविक नियम असतात. ते सर्व नियम पाळावे लागतात. त्यावेळेसच जपाचा आपल्याला फायदा होतो. मग हे जप करण्याचे जे नियम आहेत, हा खूप मोठा विस्ताराचा विषय आहे. पण मी एक थोडक्यात माहिती देतो.
तर जप करण्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे एक वेळ निश्चित करण्याची गरज आहे. मग तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा किंवा अगदी तुम्हाला जर जमत असेल तर संध्याच्या वेळेला जर कराल तर जपाचं पुण्य दुगणित होते, डबल होतं त्याचं पुण्य. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जप कशासाठी करताय, त्याचा संकल्प तुम्हाला करावा लागतो अगोदर. तिसरी गोष्ट आहे, तुम्ही ज्या गोष्टीसाठी करताय, त्या पद्धतीच्या जपासाठी म्हणजे तुम्ही आत्मज्ञानासाठी जर करत असाल किंवा आत्मकल्याणासाठी जर करत असाल, तर रुद्राक्षाची माळ. जर तुम्हाला भौतिक बरोबर आध्यात्मिक उन्नती दोन्ही साधायचं असेल तुम्हाला, आध्यात्मिक उन्नती पण करायची आहे आणि भौतिक उन्नती पण करायची आहे, तर तुम्हाला तुळशीची माळ आणि फक्त भगवंताला प्रसन्न करायचं आहे, भगवंताची कृपा प्राप्त करायची आहे, हां, तर तुम्हाला चंदनाच्या माळेवरती आणि त्या माळेचाही वेगवेगळा उपयोग होतो. आर्थिक प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी स्फटिकाच्या माळेवरती जप करतात. तर ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि याच्यामध्ये बरेच नियम आहेत. ते सर्व नियम पाळावे लागतात. आता या छोट्याशा व्हिडिओमध्ये हे सर्व सांगणं शक्य नाही. पण थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय. तर अगोदर आपला उद्देश निश्चित करावा लागतो आणि त्याच्यानंतर मग जप सुरू करावा लागतो. आणि ज्या पण तुम्ही उद्देशासाठी करताय, तर जप करण्यासाठी तुम्ही जे माळ घेताय, त्या माळेमध्ये हा वरती जो मणी आहे, हा मणी आहे मेरुमणी. ह्या मणीला सोडून 108 मणी माळेमध्ये आता हे हातातली माळ आहे काय. आता तुम्ही म्हणाल, की मोठी माळ का दाखवत नाही तुम्ही, छोटी माळ का दाखवताय? तर त्याचं कारण हे आहे, की आपण ज्या माळेवरती जप करतो, ती माळ कधीही कुणाच्याही दृष्टीला पडू देऊ नये. आणि दुसरी गोष्ट आहे, माळेला कुणाचाही स्पर्श होता कामा नये. अशुद्ध अवस्थेमध्ये ती माळ आपल्यासोबत असता कामा नये. असे बरेच नियम आहेत ज्या माळेवरती तुम्ही जप करता. कारण ह्या माळेमध्ये ज्या माळेवरती तुम्ही जप करत असाल, त्या माळेमध्ये खूप सामर्थ्य असतं. खूप ताकद असते त्या माळेमध्ये. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मेरुमणी आहे. पहिला मणी जो आहे हा वरती, हा मेरुमणी आहे. त्या मेरुमणीला सोडून माळेमध्ये 108 मणी असावे लागतात. आणि प्रत्येक मणी तुम्हाला व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. कुठलाही मणी लहान-मोठा चालत नाही. आणि या 108 मण्यातला त्या मेरुमणीला धरून 108 मण्यापैकी कुठलाही मणी फुटलेला, तुटलेला किंवा याच्यावरती कुठल्याही प्रकारचे खड्डे वगैरे पडलेले, खराब झालेला मणी असता कामा नये. सर्व मणी एकसारखे असावेत, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ज्या माळेवरती तुम्ही जप करताय, जर तुळशीच्या माळेवरती करत असाल, तर तुळशीची ओरिजिनल माळ असणं गरजेचं आहे. चंदनाच्या माळेवरती करत असाल, तर ती चंदनाची माळ ओरिजिनल असणं गरजेचं आहे. तुम्ही रुद्राक्षाच्या माळेवरती करत असाल, तर रुद्राक्षाची माळ ओरिजिनल असणं गरजेचं आहे. नाहीतर त्या जपाचं फळ तुम्हाला भेटत नाही. अगदीच म्हणायचं झालं तर कुठलीही माळेवरती जप करा, पण ती सर्व माळ ओरिजिनल असणं ओरिजिनल असणे गरजेचं आहे. आणि त्यापुढची सांगायची गोष्ट म्हणजे माळेवरती जो जप आपण करतो, आपल्या सर्वांमध्ये एक अशी गोष्ट पसरलेली आहे, की हातामध्ये कुठेही माळ घ्या आणि जप करत बसा. तर अशा प्रकारे जप केलं जात नाही. ज्या माळेवरती तुम्ही जप करताय, जप करताना त्या माळेवरती कुणाचीही नजर पडू नये, अशा रीतीनं त्या माळेवरती शुद्ध वस्त्र टाकून, त्या वस्त्रामध्ये झाकून घेऊन तुम्हाला माळेवरती जप करायचा आहे. आपल्या जवळपास स्वामी भक्तामध्ये किंवा दुसऱ्याही कुठल्या संप्रदायामध्ये वगैरे आपण जर पाहिलं, तर जप करण्याची आपली पद्धत अशी आहे, की खोल्यावरती आपण असे जप करतो. खोल्यावरती बसून जप करतो. हं. तर अशा प्रकारे जप केलं जात नाही. ज्या माळेवरती जप करतोय, त्या माळेमध्ये खूप मोठं सामर्थ्य असतं. ही माळ म्हणजे आपल्या कल्याणाची, उद्धाराची चावी आहे. ही माळ म्हणजे साधारण माळ नाही आहे. आपण ज्या माळेवरती जप करतो, ती माळ आपल्या आत्मकल्याणासाठी, आपल्या आत्मउद्धारासाठी कारण ठरणारी गोष्ट असते. त्यामुळे ही अत्यंत अनमोल गोष्ट असते. अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. जप करण्याच्या माळेचा तुम्ही जेवढा आदर करता, तेवढं तुम्हाला फळ भेटतं. त्यामुळे तुम्हाला उघड्यावरती कधी जप करायचा नाही. आपण ज्या माळेवरती जप करतो, जप करत असताना त्या माळेला आपल्या करंगळीचा आणि आपल्या तर्जनीचा स्पर्श होता कामा नये. ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जप करत असताना आपल्याला जप कशा पद्धतीने करायचा आहे? आपल्याला अनामिका आणि अंगठा याच्यावरती अशी माळ धरायची आपल्याला. अशा प्रकारे माळ धरून ह्या मधल्या बोटाने आपल्याला एक-एक मणी पुढे सरकवायचा आहे. आणि ज्यावेळेस आपलं माळ पूर्ण होईल अशा रीतीनं, पूर्ण माळ अशी फिरून आपली पूर्ण या ठिकाणी येईल, तर हा मेरुमणी आपल्याला ओलांडायचा नाही आहे. हा मेरुमणीच्या पुढे जायचं नाही आपल्याला. तर ही माळ इथून फिरवली जाते अशी. तर फिरवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? अशा पद्धतीनं माळ धरायचं आहे आणि अशा पद्धतीने ही माळ फिरवायची आणि परत अशा रीतीने जप सुरू करायचा.
आणि परत ज्यावेळेस सेमीरुमणी समोर येईल त्यावेळेस अशाच रीतीने माल फिरवायचे. तर याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला चांगला आहे असं मला वाटतं, कारण हा खूप मोठा एकदम याचा विषय आहे आणि साधनेचा विषय असल्यामुळं सविस्तर माहिती आणि अगदी त्याच्यावरती एकदम सर्वांना समजेल असा व्हिडिओ बनवला तर चांगला असेल असं मला वाटतंय. तर आपल्या दर्शकांचा जर चांगला प्रतिसाद भेटला आणि सर्वांची जर मागणी आली तर आपण त्याच्यावरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू. जप कसं करायचं, जपाचे काय काय नियम असतात, माळेचे काय नियम असतात, माळ कशी शुद्ध केली जाते, आसन कुठलं वापरायचं, दिशा कुठली निवडायची, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्या सर्व गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये हे करू. आणि तर अगदी तसंच तुम्ही जसं म्हणताय आता, की आपण जपाविषयी एक वेगळा व्हिडिओ बनवू. आपले जर सर्व साधकांचा आणि भक्तांचा जर प्रतिसाद चांगल्या रीतीने मिळाला, तर यावरही आपण एक व्हिडिओ बनवूच. त्याचप्रकारे एका ताईंनी विचारलंय, की प्रार्थना कशी करायची? प्रार्थना काय केल्यानंतर व्यवस्थित फळते? किंवा असं प्रार्थनेबद्दल त्यांना सर्व व्यवस्थित माहिती हवी. तर त्याबद्दल आणि याबद्दल या दोन्ही विषयाबद्दल जर आपल्या सर्व भक्तांचं आणि साधकांचं आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला, तर यावर आपण वेगळे आपण सांगू. प्रार्थना सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आपण ज्या वेळेस भगवंताच्या समोर जातो, त्यावेळेस पहिल्यांदा हात जोडल्यानंतर आपण काय करतो? हां. ज्यावेळेस पण भगवंताची मूर्ती आपल्या समोर येते, तर पहिल्यांदा सुरुवात होते ती आतल्या प्रार्थनेला. आज तुमच्यामध्ये जे काही चाललेलं आहे, ती तुमची प्रार्थना आहे. काय? आणि याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. प्रार्थना कशी करावी? कशी केल्यानंतर लवकर प्रार्थना पूर्ण होते? कुणाची प्रार्थना भगवंत ऐकत नाहीत, कुणाची प्रार्थना भगवंत ऐकतात. प्रार्थना न पूर्ण होण्याच्या मागची कारणं काय आहेत? कशा रीतीने प्रार्थना केल्यानंतर भगवंतापर्यंत तात्काळ पोहोचते आणि प्रार्थनेचा पूर्ण लाभ कसा घ्यायचा? याच्यावरती खूप अत्यंत सुंदर व्हिडिओ बनू शकतो. जर आपल्या दर्शकांची मागणी असेल आणि सर्वांचा जर प्रतिसाद असेल, त्याच्यावर चांगला प्रतिसाद जर भेटला, तर अवश्य त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू. आता पुढचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न घेऊ शकतो. तर आपला 5वा प्रश्न जो आहे, तो आपण आता बघूयात. मुलांचे शिक्षणात लक्ष लागत नाही. खूप समजावून सांगूनही मुले ऐकत नाहीत. यामुळे माझे पती मुलावर चिडतात. मुलांच्या शिक्षणात लक्ष लागावे आणि प्रगती व्हावी यासाठी काय करू? असं शुभांगी जाधव या ताईंनी विचारलेलं आहे. आणि याचसोबत यांच्यासोबत मिळते-जुळते प्रश्न ज्ञानेश्वर पाटील, वैशाली गाडगेकर, नम्रता गायकवाड आणि कावेरी शिरवळकर आणि दीक्षा शिलेदार यांनी सुद्धा विचारलेलं आहे. अत्यंत सुंदर प्रश्न आहे. मुलं म्हणजे एका रीतीनं बघायला गेलं तर परिवाराचं भविष्य असतात. जर मुलं ज्यावेळेस शिक्षण घेत आहेत, त्यावेळेस जर त्यांचं शिक्षणात लक्ष नसेल, तर पूर्ण करिअर अंधारामध्ये जाण्याची शक्यता असते. पूर्ण त्यांचं भविष्य अंधारामध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळं आई-वडिलांना खूप चिंता असते आपल्या मुलांची, की मुलांनी शिक्षणात लक्ष द्यावं आणि चांगल्या रीतीनं अभ्यास करून, प्रयत्न करून उत्तम यश प्राप्त करावं, असं प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. पण काही ठिकाणी ही समस्या उद्भवते. बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी अशा घडतात, की मुलांचं शिक्षणात लक्ष राहत नाही. मग त्याच्यामुळं आई-वडील त्यांना सांगायला जातात, तर ते मुलांना वाईट वाटायला लागतं. आई-वडिलांना ते दुश्मन समजायला लागतात आपलं. असा प्रकार घडतो आणि जसं-जसं आई-वडील सांगण्याचा प्रयत्न करतात, तसं-तसं ते आणखीन बिघडत जातात. एकंदरीत त्यांना आई-वडिलांचं समजावणं म्हणजे प्रेशर प्रेशर केल्यासारखं वाटतं. केल्यासारखं वाटतं. तर ह्याच्यामध्ये काय आहे, मुलांना जर समजत नसेल ते, आपण काय सांगतोय, कशासाठी सांगतोय, हे जर मुलांना समजत नसेल, तर पहिल्यांदा आपण मुलांना हे सांगणं गरजेचं आहे. क्लिअर करा सगळ्या गोष्टी. बसा मुलासोबत. का तो अभ्यास करत नाही? काय त्याच्या मागची कारणं आहेत? त्याला काय करायचं नेमकं? त्याच्या मनामध्ये कुठले विचार आहेत का? त्याचं मन कुठल्या गोष्टीमध्ये अडकलेलं आहे का? हं? त्याची जी मानसिक शक्ती आहे, त्याची जी बौद्धिक शक्ती आहे, मानसिक शक्ती आहे, वैचारिक शक्ती आहे, ती कुठं गुंतलेली आहे का? हे पाहणं पहिल्यांदा पालकाचं कर्तव्य. ही खूप मोठी गरज आहे. तुम्ही आपल्या मुलासोबत बसा, आपल्या मुलासोबत चर्चा करा आणि त्याच्याशी एकदम खुले संवाद करा तुम्ही. मनमोकळेपणाने त्याच्याशी गप्पा मारा मित्राप्रमाणे आणि त्यावेळेस त्याच्या मनातून ज्या काही गोष्टी बाहेर पडतील, तो का अभ्यास करत नाही, का अभ्यासात लक्ष नाही, त्याला दुसरं काय करायचं आहे. म्हणजे एखाद्या खेळामध्ये जर त्याला रुची असेल किंवा एखादी दुसरी कुठली गोष्ट करण्याची त्याला आवड असेल, रुची असेल त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे जर तो अभ्यासाकडे लक्ष देत नसेल, हं, तर त्याला त्या सगळ्या गोष्टीचं गणित घालून त्याला समजावून देणं गरजेचं आहे. त्याला ज्या कुठल्या गोष्टीमध्ये रुची आहे, खेळात रुची असेल किंवा आणखी कुठल्या गोष्टीमध्ये रुची असेल त्याला, तर त्या गोष्टीचं आणि ह्या गोष्टीची तुलना त्याला करून दाखवा. तुलना करून त्याच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे, की सध्याला वर्तमानामध्ये त्यानं काय करणं गरजेचं आहे आणि तो कुठे वेळ घालवतोय, हे त्याला दाखवणं गरजेचं आहे.
आणि हे जोपर्यंत तुम्ही त्याला दाखवणार नाही, मित्राप्रमाणे त्याच्याबरोबर बसून खुली चर्चा करणार नाही आणि मित्राप्रमाणे त्याला त्याच्या कलीनं जोपर्यंत समजवणार नाही आपण, तोपर्यंत तो कधीच ऐकणार नाही. आणि लहानपणीची बुद्धी अशी असते, मन असं असते, एकदम कोरी करकरीत बुद्धी असते, कोरं करकरीत मन असतं आणि त्यावरती एखाद्या गोष्टीचा छाप पडला, की मग माणूस तिकडंच गुंतून जातो. त्यामुळं पहिल्यांदा त्याच्याशी चर्चा करा. सर्व गोष्टी त्याच्यासमोर सोडवा. त्याच्या डोक्यामध्ये जी गोष्ट आहे ना, समजा त्याला टीव्ही जरी पाहावा वाटत असला, मोबाईल पाहावा वाटत असला, तर त्याची तुलना करून दाखवा त्याला. असं केल्यानंतर काय बनणार आहे पुढं त्याचं भविष्य आणि हे केलं अभ्यास केल्यानंतर काय होणार आहे. ह्या दोन्ही गोष्टीची तुलना करून दाखवून त्याला मार्ग काढून द्या त्याच्यातून. तुम्ही जर त्याच्यावरती चिडचिड करायला जाल, त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न कराल आणि तो ऐकत नाही म्हणून त्याच्यावर चिडचिड करत असाल, तर तो आणखीन त्याची घट्ट बनणार आहे मानसिकता. तो समजून घेणार नाही. त्याची उलटी घट्ट मानसिकता होणार आहे. जेवढं तुम्ही त्याला विरोध करत राहणार आहे, जेवढं त्याच्यावरती प्रेशर करत राहणार आहे तुम्ही, तेवढा तो त्या गोष्टीला आणखीन घट्ट पकडणार आहे. समस्या कमी होणार नाही, वाढत जाणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही त्याच्याशी एकदम मित्राप्रमाणे बसून चर्चा करा आणि ह्या सर्व गोष्टी सोडवा. अशा रीतीनेच गोष्टी सुटू शकतात हे. आणि त्याच्या कलेनं हळू त्याला अभ्यासाकडे वळवा आणि त्याची आपोआपच अभ्यासामध्ये रुची निर्माण होईल आणि तो शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा उत्तम यश प्राप्त करेल. पण तुम्हाला हे करावं लागेल अगोदर. आणि यासोबतच त्याची बौद्धिक स्थिती आणि समज वाढण्यासाठी तुम्ही हा स्क्रीनवर जो मंत्र दाखवला जात आहे, त्या मंत्राचं त्याच्याकडून जप करून घ्या. आणि दुसरा एक उपाय तुम्हाला करायचा आहे, की ज्यावेळेस मुलगा झोपतो, त्यावेळेस त्याच्या उशीखाली कापराची वडी ठेवायची आणि ज्या ठिकाणी तो अभ्यासाला बसतो किंवा ज्या ठिकाणी त्याचं बसणं-उठणं असतं किंवा जिथून तो येतो जातो, त्या ठिकाणी चौकटीला तुम्हाला अशोकाच्या पानाचं तोरण बांधायचं आहे. त्यामुळे त्याच्या विचारामध्ये आणि मानसिकतेमध्ये जे निगेटिव्हिटी आहे ते दूर होऊन त्यामुळे त्याच्या विचारामध्ये आणि त्याच्या मानसिकतेमध्ये खूप मोठा बदल होईल आणि तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल जे स्वप्न आहे ते स्वप्नही पूर्ण होईल. तर हे सर्व उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि मुलाशी व्यवस्थित चर्चा करायची आहे मित्रासारखी. सर्व प्रश्न सुटतील तुमचे. तर आता पुढचा जो प्रश्न आहे ते घेऊ शकतो आपण. तर 6वा प्रश्न आपल्याला आलेला आहे. घरावर वाईट शक्तींचा प्रयोग केलेला आहे. घरात दुःख, अशांती, टेन्शन, चिंता, भांडण आणि आजारपण वाढत जात आहे. प्रगती होत नाही, पैसा टिकत नाही. तर याच्यावरती काहीतरी उपाय सांगा, असं म्हटलेलं आहे. प्रसाद पोद्दार यांनी बीडवरून हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला आणि असंच याच्यासोबत मिळते-जुळते अनेक स्वामी भक्तांनी सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. गणेश शेंडगे, पूजा सावंत, वसंत बनकर, प्राजक्ता निकम आणि अक्षय पाटील आणि विनोद माळी यांनी हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. तर या सर्वांनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपण आता बघूया. तर घरावरती वाईट शक्तीचा प्रभाव होणं किंवा जे असं म्हणतात करणी, बाणावती वगैरे अशा प्रकारे जे सांगितलं जातं किंवा त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये आपण निगेटिव्ह एनर्जी म्हणू शकतो. तर हे जे काही प्रकार आहेत किंवा अशा शक्तीचा जर आपल्यावरती कुठं प्रभाव दिसत असेल, तर एनर्जी आहे की ऊर्जा आहे, शक्ती आहे की त्याच भगवंताची शक्ती आहे. हं. तर ह्या शक्तीचं रूपांतरण तुम्हाला करायचं आहे. काय? ती शक्ती नष्ट होत नसते. शक्ती कधीही नष्ट होत नाही. कुठलीही शक्ती कधी नष्ट होत नाही. नकारात्मक विचार तुमच्यामध्ये आलेले आहेत ना, तर ती एक नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये घुसलेली आहे. मग तुम्ही त्याला काहीही म्हणू शकता, भूतबाधा झाली म्हणू शकता किंवा कोणी काय केलेलं आहे म्हणू शकता किंवा काहीही म्हणू शकता तुम्ही त्याला. पण ती कुठल्याही रूपानं आणि कशाही प्रकारे तुमच्यावर आलेली जी आहे, ती एक नकारात्मक ऊर्जा आहे. एक शक्ती आहे नकारात्मक. त्या शक्तीला तुम्हाला परिवर्तित करायचं आहे. शक्तीचा नाश होत नाही कधी. त्याला फक्त आपल्याला परिवर्तित करायचं आहे. मग परिवर्तित करण्यासाठी तुम्हाला कुठल्या बाबा-बुवाकडे किंवा कुठल्या जाणत्याकडे किंवा अन्य ठिकाणी जाऊन पैसा खर्च करत बसण्याची गरज नाही आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये लोकांची खूप भयंकर लूट होते आणि सध्याला तर काही ठिकाणी धंदाच उघडून बसलेले लोक आहेत त्या ह्याच्यामुळे. त्यामुळे तुम्हा सर्वांना एक हात जोडून विनंती आहे, की असा प्रकार जर तुमच्या घरामध्ये काही दिसत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल, की असल्या कुठल्या वाईट शक्तीचा प्रभाव आमच्यावरती आहे किंवा कोणीतरी काहीतरी केलेलं आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर इतरत्र कुठेही न भटकता आपल्या वैदिक उपायाकडे वळालो. वैदिक उपायामध्ये इतके सुंदर उपाय सांगितलेले आहेत. जर तुम्हाला वाटत असेल ना, वाईट शक्ती आपल्यावरती प्रभाव टाकत आहे, तर तुम्हाला पहिला उपाय करायचा आहे. जर घरावरती असं जर काही प्रकार तुम्हाला दिसत असेल, हं, तर पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे, आपल्या घराच्या दारावरती, मुख्य दरवाजावरती पंचमुखी हनुमंताचा उभा टाकलेला फोटो, अगदी तर स्टाईलमध्ये जरी तुम्हाला भेटला, तर तो आणून तिथे लावायचा आहे तुम्हाला, मुख्य द्वारावरती घराच्या. दुसरी गोष्ट, दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे तुम्हाला आणि विशेषतः जे कीलक आहे, अर्गला आहे, कवच आहे, त्याचं रोज
पाठ करायचं तुम्हाला. आणि तिसरा उपाय आहे, प्रत्येक अमावस्याला घरामध्ये तुम्हाला हवन करायचं. घरामध्ये एक हवन कुंड बनवायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये गाईच्या गोवऱ्या, हवन सामग्री आणायची आहे आणि अमावस्याच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये हवन करायचं आहे. हवन करण्यासाठी त्याचे मंत्रविधी आहेत, काही मंत्र आहेत. हे तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. त्यामुळे घरातील सर्व दोष नष्ट होऊन जातात. आता तो विधी इथे सांगणे शक्य नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल हा. एखादा व्हिडिओ त्याच्यावरती सुद्धा आपण बनवू. तर हे सर्व उपाय केल्यामुळे तुमच्या घरावरती कितीही वाईट शक्तीचा जर प्रभाव असेल, तर ती वाईट शक्ती तुमच्या घरावरून दूर होईल किंवा तीच शक्ती तुम्हाला सहाय्यक होईल. त्यासाठी तुम्हाला हे सांगितलेले उपाय करायचे आहेत. तर तुमच्या घरामध्ये ह्या वाईट शक्तीमुळे जे काही गोष्टी घडत आहेत, घटना घडत आहेत, त्या सर्व थांबतील. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद येईल आणि वाईट शक्तीचा प्रभाव नष्ट होईल किंवा वाईट शक्ती परिवर्तित होऊन तुम्हाला सहाय्यक होईल. तर हे उपाय तुम्हाला करायचे आहेत. सर्व स्वामी भक्तांना आणि गुरुभक्तांना ही गोष्ट सांगताना खेद वाटतो आहे की हा व्हिडिओ बनवत असताना काही तांत्रिक अडचणी आल्या असल्यामुळं हा व्हिडिओ आम्ही पूर्ण बनवू शकलो नाही. या भागामध्ये आपल्याला 10 प्रश्न घ्यायचे होते, पण काही तांत्रिक अडचणी आल्या असल्यामुळं आपण या भागामध्ये फक्त 6च प्रश्न घेऊ शकलोय. उर्वरित जे प्रश्न आहेत ते आपण याच भागाच्या पार्ट 2 मध्ये घेणार आहोत. तो भाग येत्या शनिवारपर्यंत आम्ही आपल्या चॅनलवरती अपलोड करू. या व्हिडिओमध्ये आर्थिक धोकाधडीच्या संदर्भात प्रश्न आहेत, नोकरीच्या संदर्भात प्रश्न आहेत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याच्या संदर्भातील विविध प्रश्न आपल्याला आलेले आहेत. त्यासोबतच धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा प्रश्न आलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही सर्वांनी आवर्जून पहा. ज्याने ज्याने आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यावरती भरभरून प्रेम केलं आहे, त्या सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे. त्याच्या गुरुभक्तांनी आणि स्वामी भक्तांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, त्यांना माझी एक विनंती आहे. आणि जे नवीन गुरुभक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणार आहेत, त्यांनाही माझी एक विनंती आहे की तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलला बेल आयकॉनचं जे बटन आहे त्याला नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याला ऑलमध्ये सिलेक्ट करा, जेणेकरून अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ लगेच पाहू शकाल. तर या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण घेतलेले त्या प्रश्नाविषयी जर कुणाच्या मनामध्ये काही शंका असतील किंवा तुमच्या काही समस्या असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकता. सर्व स्वामी भक्तांनी आणि गुरुभक्तांनी हा व्हिडिओ आणि येणारा दुसरा पार्ट 2 दोन्हीही व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा. तुमच्या सर्व शंकांचं निरसन होईल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.